गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवते. भरपूर म्हणजे मकर संक्रांतीच्या नंतर मकर संक्रांतीला एक ब्लॉग बनवलेला. तो ब्लॉग खूप छोटा होता म्हणून बबलूनी तो एडिट नाही केला, म्हणून तो पोस्ट पण नाही केला. आणि हे आवाज आतापर्यंत आवाज हा बंद होता. जसं मी कॅमेरा चालू केलाय तसा हा आवाज चालू झालाय, म्हणून मी ब्लॉग नाही काढू शकत आहे. म्हणून ह्याच्या आवाजामुळे मी नाही करत आहे. हा जो आवाज आहे ना तो आता बंद झालाय, पण तो मध्ये मध्ये एवढा जोर जोरात आवाज येतो ना, त्याच्याने माझा तुम्हाला आवाज येणार नाही आणि त्याचा आवाज येणार खडखड खडखड खड, मग तो खूप इरिटेट करणार, म्हणून मी ब्लॉग काढत नाही. पण मी आज थोडं काही करीन, काही पण घराचं काम वगैरे काही पण करणार आहे तर ते मी सगळं शूट करीन. गाईज, माझा कामाचं फायनल 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 झालं आहे. मी बिझनेस नाही करत आहे, कारण की आता एवढा स्ट्रॉंग बॅकअप तर नाही आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मी आता तो स्टेप बॅक घेते आणि जॉबला जाणार आहे. जॉबचं माझं पण झालंय, बबडू तर कामाला जातोच आहे. माझं पण आता कामाचं झालंय, मी पण जाणार आहे बुधवारपासून कामाला. डायरेक्ट जॉईनिंग आहे, माझं सगळं झालंय. आता मी बुधवारपासून कामाला जाईन. मग तो रुटीन माझा कसा असणार आहे तो मी तुम्हाला दाखवीन. सकाळी जिम, सकाळी माझा बबडूचा टिफिन, नाश्ता वगैरे वगैरे वगैरे, ट्रॅव्हलिंग, ऑफिसमध्ये काय काम असणार आहे सगळं मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, तर तुम्ही आता माझ्यासोबत पुढे चला, मी दाखवते तुम्हाला काय काय करणार आहे. तर आता मम्मी गेली आहे VLCC ला, मी घरी एकटीच आहे. कपडे धुतले, वॉशिंग म्हणजे मी धुतले म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये लावले. कपडे सगळे झाले धुवून, वॉशिंग मशीन मधून काढून सुकवले वगैरे. आता भांडी पडली, भांडी घासते. आता झोपण्यात तर काय अर्थ नाही दुपारी, कारण मग रात्री पण झोप येते. माझं कसं माहिती, मी दुपारी झोपली ना तर मला रात्री झोप येते, आणि जर मी दुपारी नाही झोपली ना तर मला रातभर झोपच येत नाही. मी इथून तिथून तळमळत राहते. मला काय माहिती, माझा सिस्टम असा वेगळाच आहे एकदम. दुपारी जर मी झोपली तर मला रात्री झोप येणार, आणि जर मी दुपारी नाही झोपली तर मला रात्री पण झोप येणार नाही. काय करू मी. आता भांडी घासते आणि फ्रीज लय घाण झालंय, फ्रीज साफ करणार आहे मी. आणि आम्हाला एक रूम पण भेटलाय. रूम इकडेच आहे, एरिया दुसरा आहे, म्हणजे आसपासच जवळ असा आहे मम्मीच्या इथे. 7,000 रेंट आहे, 30,000 डिपॉझिट आहे. ते सगळं अरेंज आता करायचं आहे. भरपूर टेन्शन आहे गाईस. आता भांडी घासते, मग भेटते, मग तुमच्याशी बोलते मी काय काय आहे काय काय नाही. आणि तो माईक पण घेतलाय, तो पण काय वर्थ नाही. त्या माईक मध्ये एक ब्लॉग काढलेला, त्या माईक मुळे पूर्ण माझा ब्लॉग वेस्ट झाला. कारण की त्या माईक मध्ये पूर्णपणे तो खरखर खरखर, म्हणजे सस्ता माईक आहे बोलला तर तुम्हाला तर माहितच आहे त्याच्यामध्ये आवाज कसा येणार आहे. तर ते वर्थच नाही झालं. मला असं वाटलं थोडं कुठेतरी असंच माईक पडलाय, त्या माईकमुळे माझा ब्लॉग वेस्ट झाला. परत त्या आवाजामुळे परत अजून एक ब्लॉग वेस्ट झाला. मग माझा थोडा ना मूड असा डिसअपॉइंट झाला की मी करते पण मग असं होते, काय करू मग मी. त्यामुळे मी बॅक झाली पूर्ण, म्हणजे संपलं. नंतर माझा एक पण ब्लॉग असा नसता की मी नाही काढला असतं. त्याच्यामुळे मी थोडं डिसअपॉइंट झाली. ब्लॉग म्हणजे माझे व्ह्यू येत नाही, मला लाईक्स येत नाही, मला कमेंट्स येत नाही, माझा रीच नाही होत आहे, म्हणून मी डिसअपॉइंट कधीच होत नाहीये. पण मी डिसअपॉइंट याच्यामुळे होते कारण की मी जी वस्तू मागवते त्या वस्तू, ती लाईट पण मागवली तर लाईटमध्ये पण काहीच माझं वर्थ नाही झालं. मागून 500 रुपयाची लाईट मागवली, ते पण सगळं बकवास. परत तो माईक मागवला, तो पण बकवास. परत ब्लॉग काढते त्याच्यामध्ये इकडनं ते बिल्डिंग मध्ये तिकडचा तो आवाज येतो, मग ते ब्लॉग खराब होतो. कधी कधी मी व्हिडिओ काढत असते तर टीव्हीचा आवाज चालू असतो, म्हणून बबडू माझ्यावर चिडतो, मला बोलतो की तू लक्ष देत जा. कधी कधी डोकं म्हणजे तिकडे नसतं की टीव्हीचा आवाज पण येतो, मी ब्लॉग काढा. आता नवीन नवीन आहे तर माझं ध्यान नसतं तिथे, तर ते ब्लॉग तिकडे पण मग खराब होऊन जातं. कधी कधी बॅकग्राऊंड मध्ये 2 जण बोलतात तर त्याचा आवाज येतो, परत मग ते खराब होतं. असं होत होत माझे 2-3 ब्लॉग असे खराब झाले. मी जे पूर्ण माझा टाइम मी टाकून तो ब्लॉग बनवलेला, जेवढं माझं कंटेंट होतं ते पूर्णपणे खराब झालेलं, म्हणून मी थोडं डिसअपॉइंट झाले की मी काय करू आता. त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही काढले एवढे दिवस. पण मी आता मी ना झोपणार होती, लिटरली मी कपडे सुकून मी बोलले तर मी झोपते, पण माहित नाही मध्येच मला काय झालं. मी बोलली जाऊ दे, थोडेसे भांडी वगैरे पडले तर ते घासून घेते, परत मग ब्लॉग चालू करून टाकते. आता वाजले किती माहितीये, आता वाजले असतील 1:30-2 वाजलेत आता दुपारचे. तर मी पूर्ण सकाळपासून आतापर्यंत टाइम वेस्ट केलाय. पण मी आता विचार केला आता कॅमेरा चालू करते, बस झाला आता मला चालू करू दे, नाही तर मग झालं संपलं, मग ब्लॉगिंगचा एड निघून जाईल माझ्या डोक्यातून.
म्हणून मी आता कॅमेरा चालू केलाय आणि मला आज पूर्ण ब्लॉग बनवायचा आहे. बबडू मला बोललाय मी येऊन एडिट करीन, तू फक्त ब्लॉग काढायचं काम कर. बघू आता तो किती एडिट करतो आणि कधी पोस्ट करतो. आजचा ब्लॉग आज 19 तारीख आहे. आजचा ब्लॉग उद्या गेला पाहिजे असं मी त्याला करणार आहे. बघा आता मी त्याला कसं करते. तो मला सकाळी बोलला ब्लॉग काढ आणि आता पण त्यांनी मला मेसेज केला, त्याचा लंच टाइम झालाय, की तू ब्लॉग काढलास का नाही, ब्लॉग शूट केला का नाही. मी बोलली नाही आणि मी लगेच कॅमेरा चालू केला. माझ्या गळ्यातली चैन मी काढून ठेवली होती, मला माहित नाही कुठे गेली, हरवली. मग मला गळा सुना सुना झालाय पूर्ण. तरी वाटतंय असं एकदम अजीब. भांडी घासून झाली माझी आता मी लादी पुसेन मग फ्रीज आवरीन. तर मी आता असा विचार केला की मी पहिला लादी पुसली तर मग फ्रीज आवरेल. फ्रीज आवरता आवरता परत कचरा होणार खाली लादीवर, त्यापेक्षा मी पहिला फ्रीजच साफ करते, नंतर लादी पुसेल. आणि आता ना काय झालं माहितीये, मी भांडी घासत होती आणि आपण सोफ्यावरून बसून उठलो तर आवाज येतो ना की कू असं करून, तर लिटरली मला सेम असा आवाज आला आणि मी डचकली, बेकार डचकली मी. बाई काय असेल, काय असू शकतं. आता हे दुसरींदा झालंय माझ्या बरोबर. माझी फाटली माझी फाटली एकदम. एक तर घरात कोण नसतं ना मला, तर लय भीती वाटते. भीती नव्हती वाटायची, आता लय मला भीती वाटते. काय माहिती काय झालंय मला, पागल झाली मी, पागल. सुकलेले कपडे काढले ते ठेवते पहिला कपाट मध्ये, सगळे आपापल्या जाग्यावर, आपापल्या कपाट मध्ये. ज्याचे त्याचे कपडे, ज्याचे काय होतंय त्याच्या कपाटामध्ये ठेवते. ओके. माझा ब्लॉग आवडतो आहे काही लोकांना, काही लोकांना नसेल आवडत. मे बी तर त्याच्यामध्ये मी काही नाही करू शकत. जसं मी आहे तसं मी काढते आहे ब्लॉग. जसं मला जमते तसं मी काढते ब्लॉग. जसं मला येते मी तसं काढते आहे. पुढे जाऊन होईन तेव्हा चांगले ब्लॉग काढीन बाहेर जाऊन. माझी इच्छा आहे की मी बाहेर जाऊन बाहेर सगळं एक्सप्लोर करताना तुम्हाला सगळं दाखवू, की मी आज इथे आली, मी आज हे केलं, मी आज ते केलं, मी हे बघितलं, मी ते बघितलं. आणि मला बाईक वरती फिरायचंय सगळीकडे. तुम्हाला माझ्या फ्रीजचा हालत दाखवते पहिला, मग साफ केल्यावर दाखवेन. हे बघा, हे सगळं ह्याच्यामध्ये जे नाही पाहिजे ते पण सगळं ह्याच्यामध्ये आहे. तर आपले इंडियन लोक तर आपलं असंच असतं, आपल्याला असं वाटतं की कधी ना कधी काम येईल म्हणून आपण ठेवतो, मग ते सडत असतं. आणि इथे टोपं वगैरे आहे. एवढं पण घाण नाही झालंय आणि काही आहे पण नाही जास्त, फक्त हे दरवाज्यामध्ये बस एवढंच घाण आहे. तर मी ते साफ करते आता, मग तुम्हाला साफ केल्यावर दाखवते. ठीक आहे. मेन मुद्दा आहे गाईस, मम्मीला मी सांगितलं नाही की मी फ्रीज वगैरे साफ करणार आहे, तर तिचं रिएक्शन मला बघायचं आहे की ती काय रिएक्शन देते. तर एक गोष्ट व्हायला पाहिजे, ती यायच्या अगोदर माझा फ्रीज साफ करून व्हायला पाहिजे. ती यायला नाही पाहिजे लगेच. फ्रीज साफ केलंय बघा, हे फक्त थोड्या दिवस राहणार. हे बघा, मी फक्त थोड्या दिवसच राहणार, जास्त दिवस हे राहणार नाही एवढं साफ. एक सामान काढलंय की मग दुसरं सामान काढताना एवढं मी काम केलं तर तिला ते सगळं दिसलं नाही. फक्त बॉटल नाही भरली तर ते टिक्का तिने काढली की पाणी के जाणार, पाणीची बॉटल नाही भरून ठेवलंय. किती पण केलं ना पोरी लोकांचं असं, म्हणजे पोरी लोकांच्या नशिबात हेच असतं. आई लोक कधी अप्रिशिएट करणार नाही की हा एवढं चांगलं काम केलंय. काय रिएक्शन नाही आला, काय पण रिएक्शन तिकडचं पण काय रिएक्शन नाही आला अजून. जाणून बुजून मी पाठवलेलं कशासाठी तरी तिला, पण ते रिएक्शन नाही दिलं. हा, फ्रीज जरा खुला वाटत होता, सगळं साफ. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. ते बोलते काय म्हणजे पूर्ण काम केली, झोपली नाही सप्पा, काय फायदा नाही गाईस. तर ती आली बाहेरून, तिच्यासाठी कॉफी पण मी बनवते, पण काय फायदा नाहीये. तुम्ही लोक पण काय काम करू नका, असेच बरोबर आहे तुम्ही लोक. तोडलंही नाही माझा हात. वांगाचं वाटत ना, करून वांग करतात ना, शिकून घे कसं करतात ते. तर माझी मम्मी आता बनवते जेवण. खारं वांगा बोलतात त्याला, मराठीमध्ये भरून करतात ना, हिरव्या मसाल्यात त्याला खारं. मम्मी किती छोटी दिसते ना माझ्यापेक्षा, हाईट नाही ना. गाईज मी माझ्या पप्पावर गेली आहे म्हणून मी अशी आहे. थकले खूप, टायर्ड सरत नाही, टायर्ड.
गळा अरे वगैरे रे. हिचा. किती स्ट्रगल करायला लागतं काय बोलते माहितीये काय बोलते एवढी मोठी मी ना पीठ मळते आणि भाजी टाकते मग ते चपाती बनवशील ना. बॉडी पेन होतं यार. डबल सेशन झाला. जिमचा पण सेशन झाला आणि माझं पर्सनल VIC काय VLCC. अरे यार. तर ते क्लिनिक मध्ये मी जाते सेशन घ्यायला वेट लॉसचं. ते पण आज गेली होती वर्षभर मधून आज. मम्मी जेवण बनवायचं विसरली आहे गाईस. त्या हाताला चव नाही राहिलाय गाईस. टेन्शन कमी द्यायचं ना. डिप्रेशन मध्ये नसलं की मग माणूस काय तरी करतो आपला. लहान वयात लग्न झालं होतं. गलत गलत जवाब. तुमच्या वयात होती ना मला 3 लेकरं झालतं. 10 वर्षाचे ते पण. लसूण दे बनवलं चल. सगळे हसतात मला बोलतात आई आहे का बहीण आहे आई आहे का बहीण आहे मला लाज वाटते. एवढा डिप्रेशन मधून पण स्वतःला आवडणं फिट ठेवणं अवघड असतं बाबा. त्यांना काय माहित ते पण. मी संत्रा खाते उठवली तिने जेवण बनवायला जबरदस्ती. म्हणली आज कपडे धुतले मी सर्व काम केले मी जेवण कर सदा करणार नाही तू कर काय पण कर. तर काय करणार बाबा करायलाच लागेल. आता काय मी आज आहे, उद्या नाही. तर आई असते ना तर लेकरांना लय लाड येते. आईची कदर पण ते लोकच करतात. आता गेले बाहेर भावना. ठीक आहे आई बापाचं कर्तव्य असतं बट आता ना तुम्ही लोक पण मोठे झालेत ना अंडरस्टँडिंग झाले तर मम्मी पप्पानीच लाईफ टाईम करू असता नाही केलं आता नाही. आता त्यांच्यावर सोडलंय की ते लोक पण स्ट्रगल करायला पाहिजे तेव्हा तर समजणार ना दुनियादारी लाईफ काय असते आहे की नाही. आता त्यांच्यावर थोडा सोडलंय जिम्मेदारी बालगावे करून बरं नाही वाटत पण करायला लागतं त्यांच्या फ्युचरसाठी. त्या दिवशी मी वांग मागवलं होतं ब्लिंकिट मधनं आणि ना मी विसरली फ्रीज मध्ये ठेवायला. ते वांग मी बनवलं नव्हतं कुठे टाकलं आणि बघते तर काल मला भेटलं ते. भाजीच्या पिशवी बाहेरच होती माझी त्यातून मग काढलंय. नशीब खराब नाही झाली तर आता मी बनवते. सगळ्याच मसाला तयार झाला माझा आणि मी घेतलं होतं शेंगदाणे थोडेसे खोबरं लसूण आणि कोथिंबीर हिरव्या मिरच्या बस. त्याच्यामध्ये आपला मसाला घरचा जे असतं ना सुक्का धनिया पावडर हळद मसाला वगैरे ते टाकून मी वाटून घेतला. आता मी भरेन आणि एक टमाटर टाकून फोडणी देते. टमाट्याचं फोडणी देऊन नंतर तेलामध्ये सोडणार ते भरून. आता मी कशी भरणार ना वांग टाकते. आता ही वांग्यामध्ये मसाला भरते. वांग बघाऊ वांग टमाटर टाकलंय फोडणीसाठी. थोडंसं सुकलंय पण खराब नाही झालंय. तर भाजी एवढा महाग झालाय ना तर फेकायला मान नाही होते तरी पण ठीक आहे. सुकलंय फक्त खराब नाही झालंय. तर 4 खूप कापायचं आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचं मसाला. आता वांगा बिंगा ऐसा डालना ना थोड़ा वैसा वाफ पे सिजाएगा. वांगा बिंगा ऐसा डाल रहे हैं बोले. वाफ लागायला ठेवेल ना थोडंसं नंतर मग हलवायचं असं झालं. आता राहिलेला मसाला हे वरून टाकून द्यायचं वांगा शिजल्यावर. ठीक आहे ठीक है. तसं मला वांग आवडतं म्हणजे त्याचा मसाला भातासोबत. हे झाकण्यावर जरा पाणी ठेवलं होतं तर तसं पाणी नव्हतं ना टाकलं होतं फोडणीसाठी तसं तेलामध्ये ठेवलं होतं वाफ द्यायला. थोडा लागलाय वाफ. थोडा एक गरम पाणी केलं होतं झाकण्यावर ठेवून तेच टाकायचं थोडंसं. शिजलं ना बाकीचा मसाला टाकायला होईल. शेंगदाण्याला एकदम घट्ट घट्ट होईल ते बरोबर नाही होणार. ऍक्च्युली मम्मी जेवण बनवते ना म्हणून मी तिचा ब्लॉग घेते. तसं झालंय वांग शिजलंय बघा राईस थोडस नरम झाल्यावर थोडं राहिलंय तर राहिलेला मसाला टाकला हिच्या भाजी थोडा फेकते आता मी झाल्यावर. आवडला हे चांगला बोलली. आवडला जरा शाळपणा कमी कर. तू कमी कर. हाड हाड लेकर चाल. समोर का हा तीच आहे एकच धक्का दे तिला दाबेल. हॅलो बोलो. कुठे होते एवढे दिवस तुम्ही. कामाला. ब्लॉग का नाही काढत होते. तुमच्यामुळे सगळं गडबड झालंय आमच्या ब्लॉगचं. हा तुम्ही एडिट नाही करत ना आमचा व्हिडिओ. तुम्हाला आवडत नाही ना आमचा व्हिडिओ. हे खराब आहे ते खराब आहे ते खराब आहे हे खराब आहे चालू असतं नुसतं. आज जर तू बोललास तर मग मी तुला एडिट करायला सांगणार नाही. मी हाय तसा ब्लॉग टाकणार. बापरे. माझा जॉईनिंग आहे ओढू वेनेसडे पासून.
अरे तुझं ते ऑफर लेटर बघितलं नाही मी पागल, बघू तर दे मला. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. झालंय का? खूप थकलो आज मी. 300 कॉल घेतलेत कंटिन्यू. 300 कॉल घेतले. 300 मध्ये फक्त 6 लोकांनी फक्त अमाऊंट डिस्बर्स केली. तर ठीक आहे, चांगलं काम आहे. जवळच्या जवळ आहे. थोडासा पगार कम आहे एक्सपेक्टेशनच्या. एक्सपेक्टेशन थोडी जास्त होती माझी, पण ठीक आहे. मजबुरीमध्ये काही केसाला ऑफर आलाय ना, म्हणून सारखा सारखा केसाला हात लावतो. अरे सेट करतोय पागल, तुला काय माहिती. तू असे त्या पोरगाबद्दल समजलं असतं रे पोरे. हो हो, असं पण समजतंय मला. चल, काय तुला समजत नाही. जाणार बुधवारपासून कामाला, ठीक आहे. वेनसडे पासून. हा, बुधवार म्हणजे काय असतं? अच्छा, बुधवार बोलला मी, उद्यापासून ऐकलं. शिकवायला कमेंट मध्ये शिकवा. सोमवार मंगळवार. अरे मी उद्यापासून ऐकलं, बुधवार बोललास ना, मला उद्या ऐकायला आलं. मैडम देखिए काम पे स्ट्रगल करेगी. स्ट्रगल करे की क्या कर ही रही हूँ स्ट्रगल. जिम जाके बॉडी बनाई भाई. दिखा जरा बॉडी, दिखा दिखा. दिखाया मेरे body. मॅक्सी वाली बॉडी. बॉडी नाही दिसणार आपली आता. काय बाप रे, बघ. भाग जाए इधर से. तो गाइस एक क्या सरप्राइज है. सीजन लो तुम लोग, रूम चलो. तो सरप्राइज है गाइस आपको मेरी तरफ से. वो आगे देखा मिलेगा ब्लॉग में. क्या इतना है? क्या सरप्राइज है? सरप्राइज 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 होता है, वो बताता नहीं है ना गाइस. मुझे तो पता, गाइस लोग का सरप्राइज है देखो ना. तो पता ही है, उन लोगों को नहीं मालूम. अरे यार, तू डिसाइड तो कर, तेरे को क्या करना है लाइफ में. लाइफ में मेरे को वही करने का है, तो मेरी मम्मी बोली. आता मी माझ्या मम्मीचे पाय दाबते या मशीन. सेवा कर रही मम्मी की. पोरगं तर भांडे असते. ती मेहनत करते बघा ती. किती मेहनत करते, बाप रे बाप, एवढी मेहनत. हा बडू. आम्ही लोक आता आलोय खाली राऊंड मारायला. सगळं काम बी आवरलंय मी, आणि आता खाली आलोय. बबडूनी कपडे नाही चेंज केले, फक्त पॅन्ट चेंज केली आहे, वरचं नाही केले. आणि मिंटूला गेलो, मिंटू पॉटी करते. तर गाईज, मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी. आणि मी आता डेली ब्लॉगिंग करणार आहे. एक पण दिवस स्किप नाही करणार. स्किप झालं तर मी तुम्हाला सांगेन कशामुळे केलंय. तर थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी. पुन्हा Like करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.